Hello everybody. After a long time again we are meeting. आपण आज इकॉनॉमिक्सच्या काही कन्सेप्ट्सबद्दल बोलणार आहोत. इकॉनॉमिक्स जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या जसं मागच्या लेक्चरला आपण बोललो की एक ॲकॅडमिक भाग असतो आणि एक प्रॅक्टिकल भाग असतो. सो इन सिम्पल वर्ड्स हाऊ कॅन वी डिफाइन इकॉनॉमिक्स? इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ मनी, or economics is the science or a branch of science which studies money and its different interactions as resource with people and with other resources. किंवा आपण असंही म्हणू शकतो की इकॉनॉमी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच स्टडीज द इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ ह्युमन बीइंग्स. इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ ह्युमन बीइंग्स याचा अर्थ काय, तर आपण एक त्याला वर्तणुकीचं शास्त्र असंही म्हणू शकतो. वर्तणुकीचं शास्त्र का म्हटलं? कारण इकॉनॉमिक्समध्ये विविध प्रकारच्या कन्सेप्ट्स येतात. जसं पहिली महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे कुठली, तर मनी. कारण इकॉनॉमिक्सची सुरुवातच मुळात अर्थशास्त्र या शब्दाने, असं आपण त्याचं ट्रान्सलेशन बघतो. अर्थ म्हणजे पैसा आणि पैशाशी निगडीत असलेलं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ही झाली एक सिंपल इकॉनॉमिक्सची डेफिनेशन. मग आता इकॉनॉमी काय प्रकार आहे, तर त्याला अर्थव्यवस्था असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करता येतं. आता इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमीमध्ये काही फरक आहे का, तर निश्चितच. इकॉनॉमिक्स इज अ ॲकॅडमिक्स पार्ट ऑफ इकॉनॉमी. किंवा जर का आपण असं म्हटलं की इकॉनॉमिक्स हा एक विद्याशाखीय भाग आहे ज्याच्यामध्ये आपण ॲकॅडमिकली इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो. म्हणजेच काय, तर इकॉनॉमिक्स हा ॲकॅडमिशियन्सशी निगडीत असलेला भाग. आलं लक्षात? मग इकॉनॉमी म्हणजे काय, तर इकॉनॉमी हा इकॉनॉमिक्स ॲट प्ले किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्स इज नथिंग बट इकॉनॉमी. म्हणजेच अर्थव्यवस्था ही प्रयोजित असलेलं अर्थशास्त्र होय किंवा उपयोजित असलेलं अर्थशास्त्र होय, असं आपल्याला सिम्पली म्हणता येतं, है की नाही? म्हणजेच काय, तर इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमीमध्ये संबंध काय आहे, थेवरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. जर का इकॉनॉमिक्स थेवरी असेल तर इकॉनॉमी प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. म्हणजेच काय, तर एकच थेवरी जशी अनेकांना लागू पडते तसं प्रॅक्टिकलही प्रत्येकजण वेगवेगळं करत असतं आणि त्या प्रॅक्टिकलचे त्यांना वेगवेगळे अनुभव येत असतात. अँड दॅट इज वाय द एक्सपिरियन्स ऑर द आउटकम ऑफ द एक्सपिरियन्स with regard to a theoretical precept in economics may not be the same. It may be different for different people at different times and at different places. ठीक है? So this is about in simple the difference between economics and economy. Now let's move on to several important basic concepts as we have talked about in our earlier lecture. Some important basic concepts. Now as I said just a short while ago, सगळ्यात महत्त्वाची बेसिक कन्सेप्ट म्हणजे इकॉनॉमिक्सची काय आहे, ती म्हणजे मनी. Now what is money? How can we define money? Now money जर का आपण हा शब्द ऐकला तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, एक तर पैसा येतो, करन्सी नोट्स किंवा कॉईन्स, बरोबर आहे, कॉइनेज ज्याला आपण म्हणतो, ते आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजेच काय, तर मनी हे एक माध्यम आहे. इट्स अ मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन. ज्याला आपण व्यवहार म्हणत असतो, तो व्यवहार हा त्या ठिकाणी मनीच्या माध्यमातून पूर्ण केला जात असतो आणि म्हणून मनी काय आहे, तर मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन. सो दिस बिकम्स आवर फर्स्ट सिम्प्लिस्टिकली अंडरस्टँडेबल कन्सेप्ट. नाउ सेकंड इम्पॉर्टंट अँड द मोस्ट बेसिक कन्सेप्ट of economy, as I said in my last video perhaps, की आपला मेजर फोकस हा इकॉनॉमीवर असणार आहे, इकॉनॉमिक्सवर नव्हे. जरी आपल्याला इकॉनॉमिक्स हा भाग थोडासा त्याच्याशी नेहमी ॲकॅडमिकली बघावं लागेलच, पण
our surface area of syllabus is more economic, Indian economy. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट कुठली आहे तर डिमांड. नाउ हाऊ कॅन वी डिफाईन डिमांड? डिमांडला मराठीमध्ये आपण मागणी असं म्हणतो किंवा हिंदीमध्ये ज्याला मांग असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग डिमांडला ही अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे इकॉनॉमी. सगळ्यात बेसिक जर का इकॉनॉमीसाठी काय असेल तर ती म्हणजे डिमांड आहे. आणि डिमांडला अर्थशास्त्रज्ञांच्या मते डिमांडला इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमीचं ऑक्सिजन असं म्हणतात. इट्स लाईक एन ऑक्सिजन ऑफ द इकॉनॉमी. वाय? बिकॉज विदाउट डिमांड नथिंग कॅन हॅपन अँड देअर कॅनॉट बी अ सिच्युएशन वेअर देअर इज नो डिमांड. त्याच्यामुळे व्हॉट इज द डिमांड? आता जसं आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या असंख्य गरजा असतात. काही छोट्या मोठ्या दैनंदिन वस्तू वापराच्या गरजा असतात, काही इंटरमिटंट वापराच्या वस्तू असतात, काही रोजच लागणाऱ्या वस्तू, काही इंटरमिटंट वापराच्या वस्तू, काही लॉंग टर्म वापराच्या वस्तू. त्या सगळ्या वस्तू आपण आपल्या प्राप्त इन्कममधनं बाजारातनं विकत घेत असतो. म्हणजेच काय तर आपण बाजाराकडे त्या वस्तूची मागणी करत असतो किंबहुना अर्थकारणात त्या वस्तूची मागणी आपण करत असतो. आणि म्हणून डिमांड काय? आता आपण फक्त वस्तूच विकत घेतो का? नाही, आपण सेवा पण विकत घेतो. ॲज वी नीड गुड्स वी नीड सर्व्हिसेस एज वेल. मग आपण वस्तू आणि सेवा अशा दोन्ही गोष्टींची बाजारात मागणी करत असतो. बट बिकॉज वी आर डिफायनिंग डिमांड इटसेल्फ, मग कसं आपल्याला त्याला डिफाईन करता येईल? दॅट डिमांड इज नथिंग बट द सम टोटल ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज डिमांडेड बाय. किंवा आता आपण डिमांडच डिफाईन करतोय त्याच्यामुळे आपल्याला डिमांड हा शब्द टाळता येईल, है ना. मग काय म्हणता येईल? जर का आता डिमांड कोण करताय? नागरिक करताय, है ना. आणि कुठे करताय तर बाजार व्यवस्थेकडे करताय, है ना. मग आता बाजार व्यवस्थेमध्ये सरकारही असू शकतं किंवा प्रायव्हेट सेक्टरही असू शकतं. आपल्या काही गरजा सरकारकडनं पूर्ण होतात, काही गरजा प्रायव्हेट सेक्टरकडनं पूर्ण होतात. मग आपण दोन्हीकडे मागणी करू शकतो, है ना. आणि आता आपण इकॉनॉमीमध्ये बघतोय म्हणून आपल्याला थोडंसं इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये डिफाईन करावं लागेल. मग ते कसं करता येईल आपल्याला? सो त्याला म्हणावं लागतं एका आर्थिक वर्षात. हां, इथे सगळं काही एका फायनान्शियल इयरमध्ये होत असतं. आपलं फायनान्शियल इयर जे आहे ते सध्या परिस्थितीत 1 एप्रिल टू 31 मार्च असं आपलं फायनान्शियल इयर चालतं. मग या पर्टिक्युलर एका वर्षाच्या पिरियडमध्ये कुठल्याही देशातल्या, जसं आपण आता भारत आहे, भारतातल्या नागरिकांनी त्या देशातल्या सरकार किंवा बाजार व्यवस्थेकडे त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत किंवा सेवा आहेत किंवा दोन्ही आहेत यांची जी नोंदणी केलेली असेल त्या नोंदणीच्या एकत्रित समुच्चयाला, द कलेक्टिव्हायझेशनला आपण डिमांड असं म्हणतो, है ना. नाउ एव्हरीथिंग पुट टुगेदर, हाऊ कॅन वी डिफाईन डिमांड? नाउ डिमांड इज, ॲज आय सेड a short while ago, that demand is nothing but a sum total of all the goods and services as required by the people or the citizens of a nation, and as they have registered, कारण आपण डिमांड डिफाईन करतोय तर रजिस्टर्ड असा शब्द वापरू आपण, as they have registered with the market inside a financial year is nothing but demand. कळलं तुम्हाला? परत एकदा आपण ही डिमांडची डेफिनेशन पुट फॉरवर्ड करू की डिमांड इज नथिंग बट द सम टोटल ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज रिक्वायर्ड बाय द पीपल ऑर द सिटिझन्स ऑफ अ नेशन अँड ॲज दे हॅव रजिस्टर्ड देम विथ द मार्केट इज नथिंग बट द डिमांड, ऑर इनसाइड अ फायनान्शियल इयर इज नथिंग बट द डिमांड. सो दिस इज अबाउट द डिमांड पॉईंट. आता हे आपलं क्लिअर झालं. मराठीत सांगायचं झालं तर एका आर्थिक वर्षात एका विशिष्ट देशात त्या देशातील नागरिकांनी त्या देशातील बाजार व्यवस्थेकडे त्यांच्या गरजेनुरूप वस्तू आणि सेवांची केलेली नोंदणी, है ना, याला आपण त्यांच्या एकत्रित स्वरूपाला आपण मागणी असं म्हणतो. ठीक आहे. मग आता डिमांड आली
म्हटलं म्हणजे त्याच्यासोबत काय आलं पाहिजे, नॅचरली हॅज टू फॉलो विथ सप्लाय. ठीक आहे, मग आपली सेकंड कन्सेप्ट काय बनते, सप्लाय बनते. ठीक आहे, नाउ व्हॉट इज सप्लाय? नाउ ॲज वी हॅव सिम्प्लिस्टिकली डिफाईन्ड डिमांड, वी विल डिफाईन सप्लाय ॲज वेल. कसं करता येईल? आता सप्लाय काय असतो, आपण वस्तू आणि सेवांची मागणी करतो, तर ती एक तर प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर दोनपैकी कोणीतरी आपल्याला त्या ठिकाणी पुरवेल. कशी पुरवेल? आपण जशी मागणी करू त्यानुसार ती पुरवेल. म्हणजे आपण काय म्हणता येईल, आता आपल्याला डिमांड हा शब्द वापरता येईल या ठिकाणी, त्यांना आपण वी आर डिफायनिंग सप्लाय, है ना. सो इट इज नथिंग बट द सम टोटल ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज डिमांडेड बाय, आता आपण डिमांडेड म्हणू शकतो, ॲज डिमांडेड बाय द सिटिझन्स ऑफ अ नेशन टू इट्स मार्केट फोर्सेस, है ना, असं आपण म्हणू शकतो. फ्रॉम इट्स मार्केट फोर्सेस इज नथिंग बट सप्लाय. पण आता परत त्याला आपण व्यवस्थित भाषेत सांगायचं झालं तर परत इनसाइड द फायनान्शियल इयर वगैरे म्हणावं लागेल. सो इन सिम्पल टर्म्स सप्लाय इज नथिंग बट द सम टोटल ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज डिमांडेड बाय द citizens of a nation from the market of the nation inside a financial year is nothing but the supply. ठीक आहे, म्हणजेच काय, आता आपल्याला डिमांड आणि सप्लाय असे दोन साधारणतः प्रकार मिळाले. ठीक आहे, आता या दोघांमध्ये इंटर रिलेशनशिप कसं असेल, या दोन मोस्ट बेसिक कन्सेप्ट आहेत इकॉनॉमीच्या, मोस्ट बेसिक. मग आता या दोघांमध्ये इंटर रिलेशनशिप कसं असेल, तर आयदर डिमांड आणि सप्लाय, demand will be equal to supply or it will be greater than supply or it will be less than supply, है ना. म्हणजे तीन प्रकारचं रिलेशनशिप असू शकतं. कसं, इट इज लाईक दिस, ते असं असू शकतं किंवा असं असू शकतं. इट इज लाईक दिस, है ना. इफ यू कॅन सी दिस, आय डोंट थिंक यू कॅन सी दिस, पण तरीसुद्धा ते कसं असू शकतं की एक तर डिमांड मोठी असेल, सप्लाय छोटा असेल, किंवा सप्लाय मोठा असेल, डिमांड छोटी असेल, किंवा डिमांड अँड सप्लाय इक्वल असेल. बट ॲज वी ऑल नो, बिकॉज आपल्याकडे डिमांड आणि सप्लाय हे इक्वल असण्याचं काही कारण नाही. आपल्याचकडे काय जगात कुठे, कारण की एक्झॅक्टली इक्वल जगात कधीच कुठे काही नसतं, है ना. कारण पॉप्युलेशन वाढत असतं, काही लोक कमी होत असतात, काही सिजनल व्हेरिएबल्स असतात ज्याच्यामुळे डिमांड अँड सप्लायवर परिणाम पडू शकतो. त्यामुळे दे आर नेवर इक्वल, है ना. सो टू रिलेशनशिप रिमेन्स, आयदर डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय और इट इज लेस दॅन सप्लाय. ठीक आहे, नाउ डिमांड जर का ग्रेटर दॅन सप्लाय असेल, डिमांड म्हणजे मागणी जर का जास्त असेल आणि सप्लाय जर का कमी असेल, तर निश्चितच काय होणार, तुटवडा निर्माण होणार, डेफिसिट निर्माण होणार, है ना. आणि जे सप्लाय आहे त्याच्यासाठी लोकांची रेस लागणार, लोक त्याच्यासाठी एकदम जास्त प्रयत्न करणार, लोक त्याच्यासाठी ज्याला आपण काय म्हणू पॅनिक बाईंग करणार. जसं आता आपण बघतो कोरोनामुळे मार्केट जरासं कमी उघडलं तर लोक जास्त विकत घेऊन ठेवून देतात, है ना. सो दिस इज हाऊ डिमांड अँड सप्लाय इंटरॅक्ट्स विथ इच अदर. ऑन दी अदर साईड, इफ सप्लाय इज ग्रेटर दॅन डिमांड, म्हणजे जर का मागणी कमी असेल एखाद्या गोष्टीची आणि सप्लाय जास्त असेल, मग काय होईल, तर ज्या गोष्टीची मागणीच कमी आहे मुळात त्याच्यावर का जास्त सप्लाय असेल तर ते अबंडन्समध्ये मिळेल. अबंडन्स म्हणजे काय, भरपूर असेल, आणि भरपूर असलं तर निश्चितच लोक गरजेनुसार तर विकत घेतील, पण कधी कधी काही लोक थोडासा आवरटपणा करू शकतील, जास्तीचं विकत घेऊन ठेवून देतील, स्वस्त झालं बुवा पटकन विकत घेऊन घ्या. असंही होऊ शकेल की त्या गोष्टीची किंमत कमी होईल, म्हणजेच काय, तर एक प्रकारे त्याच्यामध्ये स्वस्ताही होईल असं आपण म्हणू, आहे की नाही. म्हणजेच काय, तर डिमांड अँड सप्लाय इंटरॅक्शन आर डिफरंटली मॅनिफेस्टेड ॲज अँड वेन दे इंटरॅक्ट विथ इच अदर. ठीक आहे. सो दिस इज हाऊ दीज आर द टू मोस्ट बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इकॉनॉमी अँड इकॉनॉमिक्स बोथ. ठीक आहे. सो in our next video we will see several other important concepts. Thank you.